न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। शिऊर मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लूट। वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार शिऊर येथे शेतकऱ्यांचा भुसार माल कमी भावात देऊन त्यांची लूट व्यापारी वर्गाकडून होत आहे, अशी माहिती मार्केट यार्डमधील शेतकरी व हिंदवी जनक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष श्री अजय पाटील साळुंखे यांनी डिजिटल मीडियाशी बोलताना दिली आहे। याबद्दल त्यांनी व्यापाऱ्यांना जाब विचारला असता व्यापाऱ्यांनी सांगितले की शेतकऱ्यांचा माल घेण्यासाठी व्यापाऱ्याकडे पैसे नाहीत। शिऊर येथील मार्केट यार्डच्या ऑफिसमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्याला अजय पाटील याबद्दलचे यांनी निवेदन सादर केले। शेतकरी वर्गाला न्याय मिळाला नाही तर शेतकरी वर्ग संघटित करून लोकप्रतिनिधीला घेराव आंदोलन करण्यात येईल असा इशारा अजय पाटील यांनी दिला आहे। इंडिया न्यूज 28 वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट। जय शिवराय। या ठिकाणी बघा शेतकऱ्याची दुरावस्था। आता ज्या ठिकाणी सुनील आबा खांडगवरे माजी ग्रामपंचायत सदस्य शिऊर यांनी फोन केला की यांची या ठिकाणी सकाळी ज्वारी काल शनिवारी यांची ज्वारी या ठिकाणी 4,000 4,500 रुपये गेली आणि आज तीच ज्वारी त्या ठिकाणी 3700 रुपये घेतली, म्हणजे 300 रुपये कमी घेतली, 3700-3700 रुपयांना। आणि आज आपण बघतोय की हा गहू आहे, तुपाचा गहू जर घ्यायला गेले तुम्ही तर 2500 रुपये 2600 रुपये 2700 3,000पर्यंत तुम्हाला म्हणजे घ्यावा लागतो। तर असं ब्लॅकमध्ये एखाद्याने जर कट्टे घेतले तर, आणि हा ओरिजिनल गहू शेतकऱ्याचा हा फक्त 2,000 रुपयांचा चालला, आणि हाच काल गहू त्या ठिकाणी हा 2200 रुपये गेला, आणि आज हा गहू 2,000 रुपये घेतला। हा म्हणजे घरी जर तुम्ही एकरी गेला तर 2500 रुपयाने गहू चालला। म्हणजे एकीकडे सरकारचं धोरण सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? कारण शेतकऱ्याचे माल हा फुकट चालला, फुकट। कापसाला भाव नाही, मक्याला भाव नाही, गव्हाला भाव नाही, ज्वारीला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, मग भाव कशाला देतात? म्हणजे एकीकडे 2,000 रुपये तुम्ही या वेगवेगळ्या योजनेचे देऊ लागले। अरे तुम्ही आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या मालाला योग्य हमी भाव नाही दिला। आता सभापती महोदय यांना फोन केला, त्यानंतर या ठिकाणी इथले सचिव आहे त्यांना या ठिकाणी बोलवलं, तेव्हा ते म्हणे आम्ही व्यापाऱ्याशी भेटून तुमचे 2-4 जणांचे कमी गेले ते वाढून देतो। म्हणजे तुम्ही दावणे केल्याने वाढून देणार आहे का? तुमचं इथं नियंत्रण आहे की नाही? पाठीमागे ज्यांच्याकडे ही मार्केट कमिटी सत्ता होती त्यावेळेस इथं व्यापारी नव्हते, आजही तीच परिस्थिती, इथं व्यापारी नाही। म्हणजे मग हा सगळा खेळ चाललेला आहे। आणि आपल्याला या ठिकाणी सुनील आबा सांगतील काय परिस्थिती घडते म्हणून, बोला। तर काय करतो साहेब, व्यापारी एकत्र येत्या ही सगळी पद्धत करू राहिली, आणि त्यात काय माहिती का व्यापारी बोलतो, व्यापारी बोलत नाही। आजची परिस्थितीच झाली, काही व्यापारी हजर होते का होते याला पाय नेला करायला, अशी परिस्थिती माझी। मी स्वतः आज आलो वाटला घेऊन, तर मला काय मिळालं असते, मला येऊन देत नाही आई वडील स्वतः, म्हणजे लोकांचे मेन काय बोललो म्हणे तो मला एकदम म्हणे नितीन म्हणे तो व्यापाऱ्याकडे पैसे नाही, तुमचं नितीन अंचलगावचा नितीन तो आम्हाला व्यापारी तो काय तो म्हणे व्यापाऱ्याकडे पैसे नाही, मग तो शेतकरी म्हणून तर ते काय व्यापाऱ्याला पाहिजे सांगा ना। म्हणजे शेतकऱ्याला व्यापारी संघ बोलायचं का? व्यापारी बोल राहिला, व्यापारी बोलायचं तसे मापारी बोल मी अक्षरी गेलो तुम्ही व्यापाऱ्याकडे पैसे नाही, आम्हाला पैसे देत तुम्ही, माझ्यावर तुम्हाला पैसे देत नाही तुम्ही आम्हाला। 500 परगाडे गेलं, 500 परत 1000 होते गटाला, मग मी 4,000 घ्यायला तयार आहे। काय कारण मग काय बघ घरी बसून का 4,000 घ्यायला तयार आहे का? निळव 1000 नाही तू मग निलावलं सुद्धा व्यापारी हजार नाही, आणि इथं कर्मचाऱ्याला विचारल्याच्या नंतर ते कर्मचारी सांगतात की व्यापाऱ्याकडे पैसे नाही, व्यापाऱ्याकडे पैसे नाही, ते व्यापाऱ्याने व्यापार करू नये। एक महिना होतो त्या मार्केट कमिटी सभापती सर्वांनी या ठिकाणी राज्यकर्त्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी याची विनंती आहे। मतदानाचे निवडून आलेले यांनी सर्वांनी या शेतकऱ्यांना लक्ष द्या, मोठं आंदोलन या ठिकाणी काढलं जाईल, एवढी या ठिकाणी कळकळीची विनंती करून या ठिकाणी सर्वांनी त्याला आव्हान करतो आणि थांबतो। धन्यवाद।